brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। 3 दिवसापूर्वी मी बारामतीमधल्या सहयोग या बंगल्यावरती होतो। अजित पवारांचं बारामतीतलं निवासस्थान, आणि संध्याकाळची वेळ होती। सुनेत्रा पवार, नरेश अरोरा यांच्यामध्ये बैठका सुरू होत्या। अधिकाऱ्यांची बाहेर रेलचेल होती, आणि महत्त्वाचं काय तर ती बैठक संपल्या मला हे कळलं की सुनेत्रा पवार आता तातडीने मुंबईला रवाना होणार आहेत। उद्या त्यांचा शपथविधी आहे, आणि CLPची बैठक तर दुसऱ्या दिवशी दुपारी 2 वाजता बोललेलीच होती। पण सोबत कोण जाणार आहे हा प्रश्न तिथे विचारल्यानंतर मला कळलं की जय पवार, त्यांच्या पत्नी आणि बाकीच चाललेत, पण पार्थ पवार मात्र काही मुंबईला निघालेले नाहीत। त्याच्या संदर्भातली आणखी माहिती काढली। मग मुंबईतल्या काही सोर्सेसकडून मला पुढच्या विषयी कन्फर्म झालं की शपथविधीसाठी जर पार्थ पवार तिथे आले असते तर तो एक चुकीचा मेसेज गेला असता। पार्थ पवारांवरती ऑलरेडी मुंडव्याच्या जमीन घोटाळ्यातले सगळ्या घोटाळ्यासंदर्भातलं आरोप आहेत, आणि फक्त आरोप नाही, पार्थ पवार त्या एमडी या कंपनीमध्ये सुद्धा पार्टनर आहेत, ऑन पेपर पार्टनर दिसते दिग्विजय पाटलांसोबत, त्यांच्या मावस बंधूंसोबत। आणि जर शपथविधीवेळी पार्थ पवार तिथल्या फ्रेम्समध्ये कैद झाले असते, ते भाजपसोबत आहेत किंवा त्या शपथविधीला ते उपस्थित असं सगळं दिसलं असतं, तर भाजपला या सगळ्यावर एक नरेटिव्ह वाईज बॅकफुटवर जावं लागलं असतं, एक इमेज डेंट बसला असता। या सगळ्यासाठी अगदी भाजपच्या वरिष्ठांकडून हा मेसेज पर्क्युलेट झालेला होता की पार्थ पवार यांना या शपथविधीच्या सोहळ्यापासून मात्र थोडं लांब ठेवण्यात यावं। मग मी आणखी माहिती काढली, आणि त्यानंतर मला आणखी एक गोष्ट हात लागली, ती म्हणजे या पुण्याच्या मुंढवा जमिनीच्या प्रकरणातलं हे चार्जशीट। अगदी 3 दिवसापूर्वी चार्जशीट दाखल झालं या सगळ्या प्रकरणामध्ये, आणि अजित पवारांचं ज्यावेळी हे सगळं झालं 28 तारखेला, ते 27 ते 28 29 या 3 दिवसामध्ये चार्जशीट दाखल झालं आहे। पण या चार्जशीटमध्ये काय लिहिलं आहे या गोष्टी तुम्ही जर ऐकल्या तर तुम्हाला येणाऱ्या काळातलं राजकारण कशा पद्धतीने चाललं आहे, आणि त्याला समांतर आपल्या सगळ्या यंत्रणा आहेत, ज्या तपास यंत्रणा, त्या कशा या सगळ्याला समांतर एकदम चालताना दिसतील, या गोष्टी अत्यंत क्लिअर होऊन जातील। आणि ते यावेळी जाणून घेणं महत्त्वाचं आहे, जेव्हा पार्थ पवार हे सुनेत्रा पवारांनी ज्या राज्यसभेचा राजीनामा दिला आहे त्याच्या जागी जाणार असल्याची चर्चा आहे। अजून माझ्या सोर्सेसकडून तरी हे कन्फर्म नाही आहे, पण ही गोष्ट आता क्लिअर दिसते की सुनेत्रा पवारांची राज्यसभेची वॅकेंट जागा आहे, त्याच्यावरती पार्थ पवार दिल्लीत जातील। कारण असंही 2019ला पार्थ पवार मावळमधून लोकसभा लढलेले होते, दिल्लीत जाण्याची त्यांची इच्छा होती। तर आता जेवढी काही वर्ष राहिलीत त्यामध्ये पार्थ पवार तिथे अकोमोडेट केले जातील अशी सगळी चर्चा आहे। पण या सगळ्याचे एक एक डॉट जेव्हा जोडत गेलो तेव्हा हे चार्जशीट थेट माझ्या हाती लागली। हा दोषारोपपत्राचा अंतिम अहवाल आहे, अर्थात EOWने 1850 पानांचं चार्जशीट दाखल केलेलं आहे। त्यातली हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स मी काही काढून आणलेत। त्यानुसार आपल्याला पुढे तेजवानी, पार्थ पवारांची ॲमेडिया कंपनी, त्यानंतर या सगळ्या प्रकरणात झालेली आत्तापर्यंतची चौकशी, मग खारगे समितीचा या सगळ्यामधला अहवाल अजून इतका पेंडिंग का आहे, तो काय येत नाही आहे, या सगळ्या एक प्रश्नांची उत्तरं मिळतील, आणि मग कळेल की पार्थ पवार यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग खरंच मोकळा झाला आहे का। या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढच्या 5 ते 10 मिनिटात मिळेल। नमस्कार, मी ओमकार, मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। व्हिडिओच्या सुरुवातीलाच पुढच्या 5 मिनिटात चार्जशीटमध्ये कोणाचा कसा, कोणत्या तारखेनुसार आणि कोणत्या क्राईममध्ये उल्लेख आहे हे 5 मिनिटात समजून घेऊ। फक्त नावं, तारखा, संदर्भ या 3 गोष्टी लक्षात ठेवा। चार्जशीटमध्ये शीतल किशनचंद तेजवानी हिच्या नावाची ही सगळी चार्जशीट आहे। काय झालं, काय नाही हे सगळ्या गोष्टी आहेत। बरं, 2 गुन्हे आहेत या संपूर्ण प्रकरणात। 2 गुन्हे कोणते आहेत ते आधी समजून घ्या। पहिला गुन्हा बावधन पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल झालेला आहे, तो केलेला आहे रजिस्ट्रार ऑफिसने। तो गुन्हा रजिस्ट्रार ऑफिसने यासाठी गुन्हा केलेला आहे दाखल तिथे की आमचा म्हणजे कोणाचा सहकारचा महसूल बुडाला। जवळपास 21 कोटींची ती काही ते जवळपास सगळी रक्कम जाते। जर 300 कोटींचा व्यवहार असेल तर त्याच्यामध्ये वेगवेगळे टॅक्सेस असतात, म्हणजे मेट्रो सेसपासून ते पालिकेला द्यायचे टॅक्सेस असतील, किंवा राज्य सरकारला जो टोटल 60% 5% द्यायला लागतात, आणि वरचे 1% असं। तर या सगळ्या संदर्भातला गुन्हा आहे। त्याच्या व्यतिरिक्त पुण्याच्या खडक पोलीस स्टेशनला जो गुन्हा झालेला आहे तो मुंढव्याची जमीन घोटाळा आणि बोपोडीमधली जी ॲग्रिकल्चर कॉलेजची जमीन आहे त्या दोन्हींमध्ये क्लब करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तो नायब तहसीलदारांनी गुन्हा दाखल केला आहे। कशा संदर्भात की सूर्यकांत येवले हे जे तहसीलदार आहेत त्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला, आणि या दोन्ही ठिकाणी त्यांनी फोर्स डॉक्युमेंट्स बनवले, किंवा दोन्ही ठिकाणी त्यांचा या सगळ्यामध्ये आपण म्हणू की डॉक्युमेंटेशन मॅन्युप्युलेशनमध्ये त्यांचं डॉक्युमेंट्स मॅन्युप्युलेशनमध्ये त्यांचा संबंध आहे, आणि याच्या अनुषंगाने तो तिथे कंबाईन गुन्हा दाखल करण्यात आला। सो अशा 2 प्रकरणांमधलं हे सगळं दोषारोपपत्र आहेत। एकूण 10 पडताळलेले साक्षीदार आहेत,
जे पर्टिक्युलर्स ऑफ विटनेस बी एक्झामिन, अर्थात त्यांची नावं मला घेता येणार नाहीत, पण 10 वेगवेगळे साक्षीदार आहेत त्याच्यामध्ये, ज्या साक्षीदारांचं याच्यामध्ये त्यांची पडताळणी झाली आणि मग सगळे डॉक्युमेंट्स सबमिट झाले. त्यानंतर आता पुढे काय हे तुम्हाला दोन चार गोष्टी एक पटापट आपण एक पुढे जाऊ. पहिला बोपोडीचा विषय आहे जो खडक पोलिसांच्या अंडर येतो आणि तिथेच तेजवानी ॲमिडिया या कंपनीचा सुद्धा त्या FIR मध्ये उल्लेख करण्यात आलेला होता. त्यांनी असं म्हटलं आहे की महात्मा फुले कृषी विद्यापीठ जे राहुरीचं आहे त्यांचे जे आदेश राहतात त्यांच्या अंतर्गत हे सगळे येतं. यांच्याकडे जमिनीचा मुद्दा हा न्यायप्रविष्ट होता. ते असताना सुद्धा मिळकतीत त्रयस्थ पक्षांचे हितसंबंध निर्माण करण्यासाठी मनाई असून या सगळ्या परिस्थितीमध्ये जैसे थे स्टे राहील हे सांगण्यात आलेलं होतं. डेअरीकडे म्हणजे सरकारी डेअरी तिथे आहे कृषी डिपार्टमेंटच्या अंतर्गत, तर त्या डेअरीकडे राहील असं सांगितलं असतानाही या जमिनीच्या याच्यावरती एकूण 5 जणांची नावं जोडण्यात आली आणि हे बेकायदेशीरपणे कोणी केलं? सूर्यकांत येवले यांनी केलं. मग दुसरा उल्लेख याच्यामध्ये आहे की मौजे मुंडवा ही जी सर्वे नंबर 88 मधली 17 हेक्टर 51 आर अशी जी काही जमीन आहे त्यातली जवळपास 40 एकर जमीन होती जी शीतल तेजवानी यांच्याकडून जमीन विकत घेणाऱ्या दिग्विजय पाटील जे संचालक मेसर्स अमेडिया एंटरप्राइजेस LLP आहेत त्यांना ताब्यात देण्यासंदर्भात सुद्धा याच तहसीलदारांकडे अर्ज करण्यात आला होता आणि या तहसीलदारांनी तिथे जे बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया आहे त्यांना ती जमीन खाली करा अशा संदर्भातलं पत्र लिहिलं होतं. ठीक आहे, आता मग याच्यावर असं लिहितात की या जमिनी रिकामी करून ठेवण्याबाबत पत्र देऊन बेकायदेशीररित्या त्यांनी कळवलं. यावरून ते आपल्या अधिकाराचा गैरवापर करण्याच्या सवयीचे असलेले दिसून येतात. सो ही इज अ हॅबिच्युअल ऑफेंडर असा याच्यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. म्हणून हे मुद्दा मी दोषारोपपत्र आणलं आणि या सगळ्याचे संदर्भ मी व्हिडिओला जे सुरुवातीला बोललो होतो तिथपर्यंत कसे जातात ते बघा. आता मौजे मुंडवा इथली जी परत एकदा तीच जमीन जी सर्वे नंबर 88 मधली जी जमीन आहे त्यातली एकूण 17 हेक्टर 51 आर मधली 40 एकर जमीन 1955 जे आदेश दिले होते ती शासनाच्या मालकीची आणि शासनाचा ताबा होता याला 1955 पासून. मग या 7/12वरती कब्जेदार म्हणून फेरफार क्रमांक जेव्हा 1962ला टाकण्यात आला त्याच्यानुसार त्याच्यावरती मुंबई सरकार असं नाव ठेवण्यात आलेलं होतं. मग या जमिनीला 1959 ते आज तगायत बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाची जमीन ताब्यात होती. त्यांना ती भाडे करारावरती देण्यात आलेली होती. त्यामुळे जमिनीबाबत 1999ला जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये ही जमीन 1988 ते 2038 अशी 50 वर्ष ही भाडेपट्ट्याने देण्यात आलेली होती. म्हणजे 2038ला आज आपण 2026मध्ये आहोत, 2038ला याचा करार संपत होता. मात्र शीतल तेजवानीने संबंधित जमीन ही मूळ वतनदारांना रिग्रांट व्हावी म्हणून महसूल मंत्री यांच्यासोबत अर्ज केला होता. त्यांच्यासोबत पत्रव्यवहार झाला. 2013ला या संदर्भात महसूल मंत्री जे कोणी होते त्यांनी हा अर्ज फेटाळलेला होता. तरीसुद्धा या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात मुंबईने तिने रिट पिटिशन दाखल केली. 2014मध्ये सुद्धा ही पिटिशन फेटाळण्यात आली. त्यानंतर रिव्हिजन करत असताना उच्च न्यायालय तसेच महसूल मंत्री यांच्याकडे रिव्हिजन अपील दाखल केलेलं होतं. तर रिव्हिजन अपीलमधील अर्ज तिने माघारी घेतला व तिचे इतरांचे रिव्हिजन जे होतं या सगळ्या संदर्भात 2021 साली हे नस्तीबंद करण्यात आले आहे. ठीक आहे, मग त्यामध्ये पुढे कोणती गोष्ट होणार नाही. आता शीतल तेजवानी तिने जो निर्णय होता तो दिशाभूल करून आणि फसवणूक करण्याच्या उद्देशाने तिने आणखी काय केलं बघा. आता परत तिने 2020, 2021 आणि 2021ची जून अशा वेगवेगळी वेळी अर्ज केले आणि त्यावेळी ती जमीन रिग्रांट व्हावी याच्यासाठी अर्ज केले. मग तिचा कब्जा हक्काची जमीन भरून घ्यायची होती. 7/12ला वतनदारांची नावं जी आहेत ती वतनदारांची नावं टाका. जिथे मुंबई सरकारनं होतं ती म्हटली वतनदार जे आहेत मूळ त्यांची याच्यामध्ये नावं टाका असं तिने सांगितलं. आता तिने काय केलंय मग असं ह्यामध्ये दिसतंय की या सगळ्या बाबींचा गैरफायदा घेऊन 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आवक जावक शाखेतील एक पत्र तिने घेतलं आणि 11,000 रुपये रकमेचा DD जमा तिने केला. आणि या पत्रामध्ये या सर्वे नंबर 88चा उल्लेख आहे. जमिनीची ऑक्युपन्सी प्राईसची रक्कम आहे असं तिने नमूद केलं आणि 11,000चा DD तिथे जमा केला. आता इथपर्यंत पहिला भाग आला. दुसरा भाग आहे सदरची जमीन शासकीय मालकीची होती, सरकारच्या ताब्यात होती. ही जमीन रिग्रांट होण्याबाबत शासनाचे विविध जिल्हाधिकारी तसेच शासनाचे जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे कोणतेही आदेश झालेले नव्हते. त्याचप्रमाणे DDची रक्कम भरण्यासाठी सुद्धा चलनाबाबत कोणतेही आदेश दिलेले नव्हते. असं असताना सुद्धा संबंधित जमीन स्वतःच्या गैरफायद्यासाठी गिळंकृत करण्यासाठी तिने काय केलं तर शीतल तेजवानी इथे 11,000चा DD जमा केला. एंटरप्राइजेस LLPचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्यासोबत संगनमत करून बघा नमूद एंटरप्राइजेस LLPचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्यासोबत संगनमत करून
या संदर्भातली नमूद शासकीय कोट्यावधींची जमीन ही 300 कोटी रुपयांना विक्री केल्याची खरेदी विक्रीचा दस्त तिने तयार केला, ते बनवून तिने शासनाची फसवणूक केली. आता बघा, शीतल तेजवानी हिच्या बाजूस कोणताही निर्णय नव्हता, आदेश नसताना सुद्धा तिने दिशाभूल आणि फसवणूक करण्याच्या उद्देशाने हे केलं हे दिसतंय. म्हणजे याच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर झाली की तेजवानीने, म्हणजे याच्या आधी जी ॲमेडिया कंपनी कोर्टात सांगत होती, पार्थ पवार आणि दिग्विजय पाटलांचे वकील कोर्टात सांगत होते की आमचा संबंध नाही, त्यांनी आमची फसवणूक केली, हे या चार्जशीटमध्ये क्लिअर दिसतंय. या चार्जशीटच्या बिटवीन द लाईन्स सांगतात की त्यांनी फसवणूक केली, म्हणजे शीतल तेजवानीने या सगळ्या संदर्भात फसवणूक केली, हे आता क्लिअर झालं आहे. आता ह्याच्यामध्ये पुढे असं आहे की मग 2006 ते 2008 दरम्यान जे जागेचे मूळ मतदार होते यातले 272 जण होते, त्याच्यातल्या 34 जणांना नोंदणीकृत आणि 55 अनोंदणीकृत नोटराईज केलं, त्यांचं कुल मुखत्यारपत्र वगैरे घेतलं, पॉवर ऑफ अटर्नी झाली. आता यातला शेवटचा मुद्दा अत्यंत इंटरेस्टिंग, तितकाच महत्त्वाचा याच्यासाठी आहे की या गोष्टी पार्थ पवारांशी निगडीत कशा होत्या, आणि आता जे मी म्हणतोय की त्याचं उत्तर या सगळ्यामध्ये मिळेल. आता दोषारोप पत्रात पुढचा पॉईंट काय आहे, संबंधित जमीन ही शासनाच्या मालकीची व ताब्याची असताना सुद्धा संबंधित जमिनीच्या वरचा सातबाऱ्यावरती मुंबई सरकार असं नाव नमूद असताना सुद्धा मूळ वतनदारांचे 272 जण वारस हे शीतल तेजवानी हिने बंद झालेला सातबारा, जो सातबारा क्लोज्ड होता, तो ज्याचं प्रॉपर्टी कार्ड नंतर तयार होतं ते ओपन करावं लागतं, तर बंद सातबारा वापरून 40 एकर जमीन अमेडिया एंटरप्राइजेस LLPचे भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांना 300 कोटी रुपयांना परस्पर बेकायदेशीररित्या विकली असून 2025 रोजी विक्री दस्त झालेला आहे. कधी 20 मे 2025 त्या सगळ्याचा विक्री दस्त झालेला आहे. मग त्यांनी असं म्हटलं आहे की संबंधित खरेदी विक्री करत असताना दस्त बनवताना शासनाचं मुद्रांक शुल्क न भरल्याने, मुद्रांक शुल्क भरल्याबाबत न भरल्याने गैरव्यवहार केल्यासंदर्भात बावधनला आहे, जसं मी सुबोध सांगितलं, आणि इकडे खडकला आहे. आणि शेवटचा मुद्दा, संबंधित जमीन विक्री करत असताना केलेल्या खरेदी खतामध्ये दस्तामध्ये जमिनीची किंमत ही रेडी रेकनरनुसार 300 कोटी असल्याचं दर्शवलं आहे. सध्याच्या बाजारभावानुसार संबंधित जमिनीची किंमत ही रेडी रेकनरपेक्षा खूप जास्त असण्याची शक्यता आहे. आणि असं असताना स्वतःच्या फायद्यासाठी सदर महिला आरोपी हिने शासनाच्या आदेशाविना, विहित प्रक्रियेविना स्वतःच्या गैरफायद्याकरता शासनाची जमीन विक्री करून त्रयस्थ पक्षांचे हितसंबंध निर्माण करून शासनाची फसवणूक केल्याचं दिसत आहे. आणि मग सगळ्यामध्ये अमेडिया कंपनीने कसं संगनमत केलं, बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाने काय केलं काय नाही केलं, अशा सगळ्या एक एक गोष्टी आहेत. या सगळ्यामध्ये जी नाव वाचून दाखवली, जे संदर्भ दिले, त्याच्यामुळे तुम्हाला शीतल तेजवानी दिसेल, तुम्हाला बोपोडीच्या ॲग्रिकल्चर ग्राउंडमधल्या तिथे ॲग्रिकल्चरची जी जमीन आहे तिथे दुधांचं म्हणजे तिथे गायी वगैरे आहेत आणि त्या गायींचं इथे आपण असं म्हणू की त्यांचं वेगवेगळे ब्रीडिंग केलं जातं, त्यांचं संगोपन पण केलं जातं, अशा सगळ्याचा उल्लेख आहे. अमेडिया कंपनीचा उल्लेख आहे, दिग्विजय पाटलांचा उल्लेख आहे. शेवटपर्यंत या सगळ्यामध्ये कुठेही पार्थ पवारांचा उल्लेख नाही. पार्थ पवारांना किमान चौकशीला बोलवलं पाहिजे होतं अशी सगळी मागणी होत होती, ते सुद्धा झाल्याचं कुठेही अजून दिसत नाही. दुसरं, जर बोलवलं असतं चौकशीला तर पार्थ पवारांचं काहीतरी लेखी स्टेटमेंट घेतलेलं असतं, दोषारोप पत्रात त्याचा उल्लेख करण्यात आला असता की या संदर्भात दुसरे जे पार्टनर आहेत LLP मधले अमेडियातले पार्थ पवार आहेत, त्यांना आम्ही चौकशीसाठी बोललो, त्यांचा याच्यातला नक्की से काय आहे तो आम्ही लिहून घेतला आहे, तो आम्ही कन्सिडर केला आहे. दोषारोप पत्राचा जो फायनल यातला अंतिम अहवाल आहे त्याच्यामध्ये कुठेही पार्थ पवारांच्या या जर घेतला असेल स्टेटमेंट तर त्या स्टेटमेंटचा सुद्धा उल्लेख नाही. याचा अर्थ ते रेकॉर्ड झाले की नाही याबद्दल शंका. आणखी महत्त्वाचं, या सगळ्या प्रकरणात एक समिती स्थापन करण्यात आली, ती खारगे समितीचा अहवाल महसूलच्या अंडर ते येते, बावनकुळे त्याच्यामध्ये माझ्या माहितीनुसार महसूल खात्यात त्यांच्याकडे आहे. आता हे सगळं होत असताना खारगे समितीने वारंवार काय केलं तर वेळ वाढवून मागितली की आम्हाला आणखी वेळ द्या, आम्हाला आणखी वेळ द्या, आम्हाला आणखी वेळ द्या. 3 लेवलला गोष्टी होणार होत्या. खारगे समितीचा अहवाल येणार होता, दुसरा इथला IGR कडून अहवाल सबमिट झाला होता, आणि तिसरा जमाबंदी आयुक्तांकडून या सगळ्या डेटल जाणार होत्या. यातला एकही अहवाल अजून सरकारने डिस्क्लोज केला नाही. ज्या अहवालाबद्दल कुणी चर्चाही आता करत नाही, त्याबद्दल कोणालाही काही सांगायचं नाही. अधिकाऱ्यांना ऑफ द रेकॉर्ड भेटलं तर ते म्हणतात आत्ता ह्याच्यावरती आपल्याला बोलता येणार नाही. म्हणजे ज्या अधिकाऱ्यांना मी असं महसूलमधल्या सगळ्या सदस्यांना भेटलो, एकाही सोर्सने ही गोष्ट डिस्क्लोज केली नाही. बघा किती सगळ्यांनी चुप्पी साधली या प्रकरणावरती. दुसरं महत्त्वाचं, पार्थ पवारांच्या चौकशीचं काय झालं काय नाही आता क्लिअर झालं. आता विषय असा आहे की मग सरकारचा एवढा कोटींचा महसूल बुडालेला आहे, तो रिकवर कोण करणार आहे, याचं उत्तर अजून तरी काय सापडलेलं नाही आहे. एक गोष्ट क्लिअर झाली की तेजवानी हे सगळं करते. चार्जशीट पण काय सांगते की तिने सरकारची फसवणूक केली आहे.
ॲमिडिया कंपनीने फसवणूक केली ह्या सगळ्या संदर्भातला अजून उल्लेखच नाही आहे. ॲमिडिया कंपनी या सगळ्यामध्ये होती. एका ठिकाणी उल्लेख आहे की या सगळ्यांनी मिळून संगनमत केलेलं आहे. पण या सगळ्यांनी मिळून जर संगनमत केलं आहे तर दॅट शुड ट्रीट ॲज अ क्रिमिनल कॉन्स्पिरसी किंवा सरकारी जमिनी बळकवण्यासंदर्भात जे सगळे संगनमत करून एकमेकांसोबत कार्टेल राबवत असतील किंवा हे एकमेकांच्या म्हणजे समजा तुमचे तहसीलदार सवयीचे आहेत, म्हणजे ते हॅबिच्युअल ऑफेंडर आहेत असं इथे सगळे लिहिण्यात येते. बरं हे कोण लिहितंय? या संदर्भातला उल्लेख पहिला ते FIR करण्यात आला. कुणी केला? नायब तहसीलदार. म्हणजे महसूल खात्याच सांगते स्वतःच्या खात्याबद्दल की आमचा अधिकारी तर असं झोलझपाट्या करण्याच्या सवयीचं आहे. म्हणजे काय? म्हणजे असं आहे की हे जर क्लिअर आहे तर असं असताना सुद्धा पार्थ पवारांचा कुठेही उल्लेख नाही आहे. हे फार इंटरेस्टिंग आहे. मूळ FIRमध्ये सुद्धा तो नव्हता. त्यामुळे पुढे तपासामध्ये तो एस्टॅब्लिश होऊ शकत होता का? तो होऊ शकत होता. पण तसं झालेलं नाही आहे कारण मूळ FIRमध्ये पार्थ पवारांचं नाव नाही आहे. त्यामुळे आपण जे काही सगळे कागदी घोडे सगळे नाचवतो किंवा जे काही टेक्निकल ग्राउंड जे ऑन पेपर कन्सिडर केले जातात त्याच्यामध्ये पार्थ पवार कुठेच फ्रेम होत नाही. आणि त्यामुळेच आता ज्यावेळी पार्थ पवारांच्या राज्यसभेचा विषय येईल त्यावेळी भाजपची मंडळी म्हणतील की ती जागा राष्ट्रवादीची होती. सुरुवातीला प्रफुल्ल पटेल तिथे होते. प्रफुल्ल पटेल यांनी 2 वर्ष 6 वर्षातली राज्यसभेची सर्व्ह केली. ती झाल्यानंतर सुनेत्रा पवार लोकसभेला उभ्या राहिल्या. सुनेत्रा पवार 2024ला हारल्या. 2024च्या सेकंड ह्याच्यामध्ये म्हणजे 2024 संपायच्या वेळी सुनेत्रा पवारांची राज्यसभेवरती वर्णी लागली. असं ठरलं की प्रफुल्ल पटेलांना आणखी एक राज्यसभेची जागा आहे, पूर्ण 6 वर्षांचा कार्यकाळ तो देण्यात यावा. पक्षातला भुजबळांसोबतचा आणि अन्य लोकांसोबतचा इंटर पार्टी डिस्प्यूट टाळला त्यावेळी अजित पवारांनी सगळ्यांनी. आणि असं ठरलं की प्रफुल्ल भाईच जातील वरती आणि दुसरी जागा आहे ती सुनेत्रा पवारांना जाऊ दे. त्यामुळे इंटर पार्टी डिस्प्यूट त्यावेळी टाळला. 4 वर्ष सुनेत्रा पवारांना मिळाली. त्या 4तली पण आता 1.5 ते 2 वर्ष जवळपास पूर्ण आली. म्हणजे आता राज्यसभेवरती जवळपास 2.5 वर्षांचं टेन्युअर बाकी आहे. तर त्या 2.5 वर्षांसाठी जर समजा पार्थ पवारांना पाठवलं तर भाजप ह्या सगळ्यामध्ये आता काय म्हणेल की त्यांच्या पक्षातला तो अंतर्गत निर्णय, आमचा या सगळ्याशी काही संबंध नाही आहे, विच इज व्हेरी ट्रू. आणि दुसरं महत्त्वाचं काय तर ज्या नेत्यांनी पार्थ पवारांवरती आणि आईदांवरती या सगळ्या प्रकरणात आरोप केले त्या सगळ्यांना आता बोलायला हे खूप क्लिअर झालेलं आहे की पार्थ पवारांचं अंतिम दोषारोप पत्रामध्ये नावच नाही. असं सगळं राजकारण आहे. मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी तुम्हाला ह्या सगळ्या अपडेट्स कागदोपत्री, पॉलिटिकली, नरेटिव्ह वाईज आणि त्याच्या पलीकडे जाऊन पडद्यामागे काय घडतंय हे सगळं तुम्हाला पोहोचवणार आहे. तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरा पर्सन गोपाळसोबत मी ओंकार थेट पुण्यावरून.